नागपुरामध्ये हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विदर्भ विकलांग संघर्ष समिती दिव्यांगांनी ठिय्या मोर्चा काढलेला आहे। विकलांगांच्या 15 वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी हे ठिय्या आंदोलन करण्यात आलेलं आहे। समाज कल्याण येथील वीज भांडवल योजनेचे कर्ज मर्यादा 5 लाख रुपये करण्यात यावी, अपंगाच्या विवाहाला प्रोत्साहन राशी 2,50,000 रुपये देण्यात यावी या आणि अशा अनेक मागण्यांसाठी या ठिकाणी ठिय्या मोर्चा काढण्यात आलेला आहे। आपण ही दृश्य तीच पाहतोय। नागपुरात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू झाले आणि आजच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिव्यांगांनी ठिय्या मोर्चा काढला। मोर्चा म्हणजे आमचा ठिय्या आंदोलन आहे। इथे मोर्चा नाही, आम्ही 15 वर्षापासून काही मागण्या मागून आलेलो आहे। त्याच्यामध्ये 200 स्क्वेअर फीट जागा आहे, निराधार वाढवण्याची गोष्ट आहे, स्टॉलच्या बाबतीत आहे, ह्या सगळ्या मागण्या आहे आमच्यावाल्या। त्या बाबतीत मोर्चा आहे, परंतु 15 वर्षापासून आमच्या मोर्चाला कोणताही रिस्पॉन्स भेटला नाही। याकरिता एकनाथजी शिंदे यांना आम्ही आपल्या मागण्या पूर्ण करण्याकरता आलेला आहोत इथे। म्हणजे आमची म्हणजे कोणती अपंगाची सरकार आहे, तिथे पैसेवाल्यांची सरकार आहे। पैसे देऊन बीजेपी अपंग आघाडीचा मोर्चा थोडी आहे। अपंग सगळे विदर्भ विकलांगचा मोर्चा आहे, ना की बीजेपी अपंग आघाडीचा मोर्चा आहे। हे सर समोरची भूमिका आमच्या अशी राहणार, एकनाथजी शिंदे आले तर ठीक, नाहीतर आम्ही मुक्कामी ठिय्या मोर्चा राहणार आहे इथे। शिंदेजी जो माणूस बिना काही मागितल्याने लाडकी बहिणा देऊ शकतो अशा माणसालाच मागणार। आणि जो मागू आम्ही त्रासून गेलो 15 वर्षापासून देवेंद्र फडणवीसला, लेकिन ते काही देऊन नाही राहिलेलं आहे। अशा माणसाला मागून काही मरत नाही ना। त्यांच्या कानामध्ये रुई घुसलेला आहे, तर रुई निघून नाही राहिला, थंडी लागून आली आहे त्यांना। हे कांद्याचं माळ जे आहे हे उगीचच घातलेलं नाही आहे, तर यामाग एक कारणही आहे की गेल्या जून महिन्यापासून कांद्याचा भाव सतत 70-80 रुपयावरून 100 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे। अपंगांना एवढ्या महाग किमतीमध्ये कांदा घेणं शक्य नाही होत आहे आणि पर्याय आम्हाला त्या कांद्या म्हणजे जेवताना म्हणा किंवा कुठं आम्ही नाश्ता करायला जातो तर कांद्याच्या ऐवजी या ठिकाणी ते पत्तागोबी ते 10 रुपये किलो असते, त्याचे जे वडे आणि भजे खायला भेटतात। कांद्यापासून वंचितच ठेवल्या जाते। महागाईची मार जशी सामान्य जनतेवर आहे तशी अपंगावर सुद्धा महागाईची मार आहे आणि म्हणून आज महागाईचं प्रतीक म्हणून आम्ही ही कांद्याची माळ घातलेली आहे की शासनानं कमीत कमी कांद्याचे भाव तरी स्थिर ठेवावे।